हॅलो फॅमिली, कसे आहात? आशा करते तुम्ही पण ठीक असाल आणि मी पण ठीक आहे. तर मी आज तुम्हाला मी जे झाडं आणले ती दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, हे कालच आम्ही पिंक कलरचा गुलाब आहे, ह्याला चिनी गुलाब म्हणतात. थोडंसं जवळून दाखवते. हे चिनी गुलाब आहे आणि हे त्यातलंच आहे, पण फक्त थोडंसं ऑरेंज कलरमध्ये आहे. या झाडाचं नाव माहिती नाही आहे, पण खूप छान पानं याची. शोसाठी झाड खूप छान आहे. आणि ही लाल कलरची जास्वंद आहे, पण याच्यामध्ये डबल फूल येतं. मोठीवाली जास्वंद आहे. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे मनी प्लांट. ह्याच्यामध्ये जी जास्वंद लावली ना, त्याचं फूल कोणत्या कलरचं आहे ते माहिती नाही आहे, पण अजून छोटंसंच आहे, याला काही कळी वगैरे लागलेली नाही आहे. आणि तुळस तर तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, हे व्हाईट कलरचं आहे ना, हे खूप छान जास्वंद आहे. ह्याला खूप कळ्या लागलेत. केवढं छोटंसं झाड आहे, पण ह्याला खूप कळ्या आलेल्या आहेत. आणि अजून एक जास्वंद आहे छोटीवाली, पण त्याचा पण कोणता कलर आहे आता ती फुल आल्याशिवाय समजणार नाही. तर माझी एवढीशी झाडं आहेत. खूप मला आवडतात झाडं लावायला आणि खास करून माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. पण स्पेस कमी असल्यामुळे जास्त झाडं नाही आणता येत, कारण ह्याला कसं ऊन पण पाहिजे आणि जागा पण पाहिजे. पण एवढीच किती छान वाटते. माझ्यापेक्षा जास्त काळजी माझे मिस्टर घेतात ह्या झाडांची. तर फ्रेंड्स, आत्ता वाजलेले आहेत 8:30 सकाळच्या. माझी सगळी कामं झालेली आहेत. म्हटलं तुम्हाला झाडं आणलेली दाखवावी. एक फूल होतं पण तोडलं काल. हे खूप किती सुंदर आहे, हे बघा ना, हे फूल आले आता कळ्या वगैरे ह्याला मस्तपैकी. तुम्हाला पण अशी झाडं लावायला आवडतात का? कमेंटमध्ये सांगा. आणि बघू शकता बाहेर वातावरण कसं आहे. पाऊस नाही आहे, हालत खूप खराब आहे. आभाळ ये जा जा करते, पाऊस पण नाही पडत. हे भूत बघा कसं झोपलंय. किती शांत निवांत, काही टेन्शन नाही. 15 तारखेपासून शाळा सुरू होणार आहे, पण आम्हाला शाळेचं काहीच टेन्शन नाही आहे, काही घेणं देणंच नाही आहे. त्याला पण खूप घामोळे आलेत, गळा पाठ मान सगळं भरलं आहे गरमीने. आज त्याच्या स्कूलमध्ये जायचं आहे मला. पुस्तकं वगैरे आणायला बोलवलेलं आहे. नर्सरीला पण पुस्तकं वगैरे विशेष वाटते. ABCDचेच असणार. 15 तारखेपासून शाळेत जाईल बाबा. 12 ते 3 शाळा आहे. निवांत झोपा काढून. आमच्या टायमिंगला छोटा गट मोठा गट होता आणि मग पहिली. आता प्ले ग्रुप निघलं आहे, नर्सरी निघली आहे, ज्युनियर सिनियर, मग पहिली. आणि आता फी पण खूप वाढलेली आहे. पहिला काळ वेगळाच होता आणि आताचा वेगळाच आहे. आज जायचे बुक्स वगैरे त्याचे घेऊन यायचे. मला तर ह्याची शाळेची जबाबदारी खूप मोठी वाटायला लागली. कसं बसेल का, काय करेल काय. 8 दिवस जावं लागेल, थांबावं लागेल थोडा वेळ असं बाहेर. एकदा बसायला लागला की मग टेन्शन नाही. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग एवढाच होता. माझा अजून चहा पाणी नाश्ता काही झालेलं नाही आहे. बस सगळी कामं उरकून घेतलेत, कारण खूप गरम होतं आहे. किचनमध्ये तर जावंसं वाटत नाही आहे, नुसतं पाणी पडतं आहे अंगाचं. चला, मी पण चहा पाणी वगैरे करते, तुम्ही पण करा. आणि हो, माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असतील तर छान छान कमेंट करून मला सांगा. माझे झाडं कशी वाटले ते पण सांगा. आणि जे कोणी नवीन असतील यूट्यूब
फेसबुक इंस्टा त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या आय डीला फॉलो करा फेसबुकला इंस्टाला, आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. आपण भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.